काय सांगाल दादा, गावभेट दौरा करत असताना कशा प्रतिसाद मिळतो गावोगावी गेल्यानंतर? मी गावभेट दौरे पाठीमागच्या जवळजवळ 1 महिन्यापासून करत आहे आणि सगळ्यांना भेटून सगळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे मी. आता गावभेट दौऱ्यामध्ये फक्त महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा होते आहे, की बाबा जी कामं आता ज्या लोकांच्या अडीअडचणी आहेत, त्या सगळ्या चर्चा करून त्याच्यावरती काय सोल्युशन काढता येईल, यासाठी एक पॉझिटिव्ह चर्चा होते आहे प्रत्येक वेळी भेटताना. आणि लोकांचं म्हणणं असं आहे, की तुम्ही आता जास्त इलेक्शनचं जास्त टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे सोबत तुमच्या. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत. गावभेट दौरा करत असताना कशा पद्धतीने काय विकासाबद्दल काय बोललं जाते या नागरिकांबद्दल? नागरिकांचा महत्त्वाचा प्रश्न रस्त्याचेच आहेत. तर अंतर्गत रस्ते जे आहेत, अंतर्गत रस्त्यांच्यासाठी आपल्याला एक प्लॅन मी बनवणार आहे खास आपल्या कुरुल जिल्हा परिषद गटासाठी. आणि त्या प्लॅननुसार सगळे रस्त्यांचे एकदाच निधी मंजूर करून आणून आपले सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब यांच्याकडनं तो करून आणणार आहे मी. अशी एक माझी मी रोडमॅप बनवला आहे. आता विरोधकांकडून टीका झाल्यानंतर तुम्ही टीकेला प्रत्युत्तर देणार आहात की विकासाच्या मुद्द्यावरच तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? विरोधकाच्या टीकेला उत्तर ज्या त्यावेळी देऊ, परंतु विकास हाच महत्त्वाचा आहे. भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत जे काय 15 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलंय. विविध योजना आहेत, लाडकी बहीण आहे, शेतकरी सन्मान योजना आहे. खूप साऱ्या योजना आहेत आणि जिल्हा परिषदसाठी पण काम करायला खूप साऱ्या योजना आहेत. तर आपल्याला जिल्हा परिषदमध्ये जाऊन लोकांचं काय चांगलं काम करता येईल, हेच महत्त्वाचं आहे. बाकी टीका-टिप्पणी त्यांना माझ्यावर करण्यासारख्या विशेष नाहीतच. काल राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांचा गावभेट दौरा झाला. जांभू असेल, नितीन वटवटे. त्या ठिकाणी वटवटे ठिकाणी काही ग्रामस्थांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की ही कारखान्यात येणारे धूळ आहे जे आहे. जर तुम्ही मला निवडून दिले तर ही धूळ वगैरे 2 महिन्यात बंद करेन. त्याबद्दल काय सांगाल? नाही, त्यांचं जे स्टेटमेंट आहे, की 2 महिन्यात कारखाना बंद करतो. तर ते विध्वंसक स्टेटमेंट आहे त्यांचं. म्हणजे आपल्या भागात येऊन अजून यायच्या आधीच ते इथल्या संस्था बंद पाडणे, लोकांच्या उदरनिर्वाहावरती आघात करणे, ही त्यांची प्रवृत्ती आहे. चक्राया कारखाना हा आमचा स्वतःचा नसून त्याचे 17,000 सभासद आहेत. त्यांनी शेअर्स घेतलेले आहेत आणि जवळजवळ आज 15-17 वर्ष सर्व शेतकरी त्याचे सभासद आहेत. सर्वांना त्याची साखर मिळते किंवा त्याचा आम्ही लाभ शेतकऱ्यांना दिलेला आहे. तर शेतकरी चिडलेला आहे. कालच्या स्टेटमेंटवरून तर खूप चिडलेला आहे. कारण कारखाना जर बंद करायची भूमिका असेल, तर ह्या माणसाला इथं निवडून देऊन मग त्यांना आपल्याला काहीच करू देणार नाही. आपले संसार चालू देणार नाही. अशी परिस्थिती आहे सध्या. आता गेल्या विधानसभेला आपण आमदार राजू खरे यांच्या प्रचारात होता. सर्व राजन पाटील विरोधक एकत्र होते. पण यावेळेस तुम्हाला भारतीय जनता पार्टीत का जावं लागलं? नाही, राजू खरेंचा प्रचार आपण केला. मी काय खोटं बोलणार नाही. परंतु त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आपल्याला जर भागाचा विकास करायचा असेल, तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. स्टार प्रचारक म्हणून कोण असणार आहे? नाही, आत्ताच म्हणजे 1च तासापूर्वी पालकमंत्री साहेबांचा फोन झाला माझा. तर उद्याच्या 29 तारखेला सीएम साहेबांची म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंची सभा आपल्या कुरुलमध्ये उद्या 29 तारखेला लागणार आहे सकाळी 11 वाजता. वडवळ येथे आपला प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळेस लोटस प्रकरण सभेमध्ये लेगा ते लोटस प्रकरण नेमकं काय? नाही, त्या प्रकरणाबद्दल मला काही जास्त माहिती नाही आणि मी त्यात काय जाणार नाही खोलात.